तर भरपूर असे मासे आलेले आहेत या पागामध्ये आणि या तिलापिया माशांची वाढ अतिशय प्रेक्षणीय आणि दर्जेदार झाली आहे। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये त्या पागात किती तिलापिया मासे आलेले आहेत। ते अतिशय असा पाग भरून तिलापिया मासे आलेले आहेत। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या मच्छीवाड यूट्यूब चॅनलमध्ये। तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तिलापिया माशांचा 5वा आठवडा। मागील 4 आठवड्यांपासून आपण या माशांच्या विकासावर बारकाईने लक्ष ठेवत आहोत। पाण्याची गुणवत्ता, खाद्याचं प्रमाण आणि वाढीचा दर या सर्व गोष्टींचं निरीक्षण करत आहोत। या आठवड्यामध्ये माशांचे वाढीमध्ये लक्षणीय बदल दिसत आहेत। त्यांच्या शरीराचा आकार वाढलेला आहे आणि हालचाली अधिक सक्रिय झालेल्या आहेत। तुम्ही बघू शकता माशांच्या हालचाली अधिक सक्रिय झालेल्या आहेत त्या आणि त्यांच्या खाण्याच्या सवयीमध्ये पण सुधारणा झालेली आहे। तिलापिया मासे जलचरसाठी अतिशय लोकप्रिय आहेत कारण त्याची वाढ ही जलद होते। ते विविध प्रकारच्या वातावरणात टिकतात आणि बाजारात त्यांना चांगली मागणी असते। तसेच योग्य पाण्याचं तापमान, स्वच्छता, ऑक्सिजनचं प्रमाण आणि नियमित खाद्य दिल्यास हे मासे एका महिन्यात लक्षणीय वाढ दाखवतात। या 5व्या आठवड्यात आपण खाद्याचं वेळापत्रक, माशांची सरासरी आणि वजनातील फरक आणि पाण्याचा pH स्तरावर याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहालच की दररोज माशांना कसं खाद्य द्यावं, म्हणजे आपण ज्या व्हिडिओ बनवले आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलं आहे की माशांना कसं खाद्य द्यावं, पाण्यातील अमोनियाचे प्रमाण कसं कमी ठेवावं आणि वाढीचं निरीक्षण कसं करावं। तसंच काही सामान्य चुका जसे की खाद्य जास्त देणं, पाण्यातील घाण साचून देणं किंवा तापमानावर दुर्लक्ष करणं या टाळण्यासाठी काही खास टिप्सही या व्हिडिओमध्ये दिल्या आहेत। जर तुम्ही फिश फार्मिंग सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आधीच तुम्ही तिलापिया फिश फार्मिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल। प्रत्येक आठवड्याला आम्ही ताजा अपडेट देत असतो जेणेकरून तुम्हाला संपूर्ण वाढीचं वास्तविक चित्र मिळेल आणि तुमच्या शेतीत आणि तुमच्या तलावात तुम्हाला चांगलं उत्पादन घेता येईल। आता आम्ही तुम्हाला पाग मारून या तिलापिया माशांची किती ग्रोथ झाली आहे तुम्ही बघणारच आहात। तर मित्रांनो, हा 5वा आठवडा आहे आणि या 5व्या आठवड्यात तिलापिया माशांची ग्रोथ किती झाली आहे हे आम्ही तुम्हाला दाखवत आहोत। आता आम्ही तलावामध्ये पाग मारत आहोत। बघूया या पागामध्ये आपल्याला काय भेटत आहे। तर भरपूर असे मासे आलेले आहेत या पागामध्ये आणि या तिलापिया माशांची वाढ अतिशय प्रेक्षणीय आणि दर्जेदार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता या व्हिडिओमध्ये त्या पागात किती तिलापिया मासे आलेले आहेत। ते अतिशय असा पाग भरून तिलापिया मासे आलेले आहेत। खतरनाक अशी वाढ झालेली आहे तिलापिया माशांची, तुम्ही पाहू शकताय खतरनाक अशी वाढ। आता मी तिलापिया मासे तुम्हाला वजन करून दाखवणार आहोत। या तिलापिया माशांची किती ग्रोथ झालेली आहे ती तर मित्रांनो, खतरनाक अशी ग्रोथ झालेली आहे तिलापिया माशांची 5व्या आठवड्यामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 5व्या आठवड्यात किती तिलापिया माशांची ग्रोथ झालेली आहे ती। आता आम्ही या तिलापिया माशांचं तुम्हाला वजन करून दाखवणार आहोत। तर मित्रांनो, हा तिलापिया मासा आता आम्ही पिशवीमध्ये टाकलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 5व्या आठवड्यात तिलापिया माशांची किती ग्रोथ झाली आहे ती। हा आपला तिलापिया मासा 5व्या आठवड्यात 90 ग्रॅमचा झालेला आहे। तर अतिशय दर्जेदार अशी ग्रोथ आहे ह्या तिलापिया माशांची। आता आम्ही हे तिलापिया मासे तलावात सोडत आहोत। परत तुम्हाला ग्रोथ दाखवण्यासाठी आम्ही हा तलावात पाग मारला होता। तर मित्रांनो, आता आम्ही ते काढलेले तिलापिया मासे आता आम्ही ते तलावात सोडलेले आहेत आणि आता 5वा आठवडा झाला आहे तरी पण आम्ही ग्रोवर फीडच देत आहोत, म्हणजे पावडर देत आहोत। आता यानंतर आम्ही आता प्रोटीनचं खाद्य आहे ते चेंज करणार आहोत। पहिले आम्ही देत होतो ते 30 ते 35 ग्रॅमचं खाद्य देत होतो। आता हे माशांची वाढ चांगली म्हणजे 100 ग्रॅमच्या आसपास झाली आहे। तर आम्ही त्यांना आता 28 ते 30 ग्रॅमचं प्रोटीन देऊ, म्हणजे जे छोटं खाद्य असतं ते नेक्स्ट येणारा व्हिडिओ तुम्ही बघालच 6व्या आठवड्यामध्ये। तर मित्रांनो, हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील आठवड्यातील अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील। तुमचा छोटासा सपोर्ट आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। धन्यवाद।